तर माणसं सूर्याला उठवत्यात. शिटीतल्या सारखं आमच्या इथं अलाराम बेलाराम नाही. त्याच्यासाठी आम्ही ठेवल्या तर अशी होती आमच्या गावाची सुरुवात. जिथं देवाला नमस्कार करतो आणि ऐकू येते ती दानदेवाची वाणी. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. दान पावलं, दान पावलं, दान पावलं. सकाळ सकाळी ऐकू येणारी वासुदेवाची हाक जणू अंगात कष्टाची प्रेरणा देऊन जाते. अंगणात पडणारा सडा, तुळशी समोरची रांगोळ, घर सारवताना ऐकू येणारी अभंगाची वाणी आणि झाडांवर बसलेल्या पक्ष्यांची गाणी. गाव म्हणजे या पृथ्वीवरचं सर्गच म्हणायला हरकत नाही बरं काय. अगदी बरोबर. पण काय परशा, या आधी सुद्धा आपला गाव असाच होता का? नाही 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 नाही, याच्या अगोदर तर गावच नव्हता. हा, पहिले माणूस गुफेत राहायचा. अरे बापरे, गुफे. भेटत ते खायचा आणि बिना कपड्याचाच राहायचा. अच्छा, म्हणजे माकडापासून मानवाची उत्क्रांती झाली असंच ना? एकदम बरोबर. हळूहळू माणूस गुफेतून बाहेर यायला लागला. माणसानं आगीचा शोध लावला. वा, आता माणूस हळूहळू जेवण शिजवून खायला लागला. माणूस आता पक्क्या घरात राहायला लागला. वा 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 वा, माणसाने आता शेतीला सुरुवात केली. माणसाने शेतीला सुरुवात केली आणि शेतीतून निर्माण झाला व्यापार. आणि असे सुरू झाले आपल्या प्रगतीचे चक्र. आणि अशा प्रकारे आपला समाज घडला. आणि समाजाचे दोन प्रमुख घटक म्हणजे स्त्री आणि पुरुष. आणि बरं का मंडळी, त्या काळी स्त्री पुरुष समान होते. स्त्री पुरुषांच्या कर्तृत्वातून नवे आदर्श उभे राहिले. दादा मला पण बघायचं. तुला बघायचं? तर चला. शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुल्यांना
स्त्रीची साथ, बरोबर ना? अगदी बरोबर. आणि काय बरोबर त्या भोसलेंच्या घरी त्यांच्या मुलीला पाहिलं पाहुणे आले. अरे वा 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 वा. म्हणजे आता हे भोसले मी पोरीच्या तरसातून सुटले बघा. सुटले? अरे तुला माहिती आहे का त्या भोसलेंच्या मुलीचं वय काय आहे? 14. अरे 14 म्हणजे अल्पवयीन. आणि जर या वयात लग्न झालं त्या मुलीचं तर तिच्या आयुष्यावर काय परिणाम होतील याची जाणीव आहे का तुला? नाही ना? तर चल त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. तर चला. सोयरीची यायची वेळ झाली वाटतं बाबा. आता ऐक ना, आपल्या स्नेहाला पोहे तर जमतील ना ग? हो जमतील हो. बर. आणि ते जलेबी आणून ठेवली ना तू? हो आणून ठेवली हो. तुम्ही शांत बसा पाहू. हो, बहुतेक डोक्याला जास्तच ताप येतो वाटतं बाबा मी. स्नेहा 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 चल ना लवकर लंगडी खेळायला. आई बाबा मी जाऊ. अजिबात नाही. अरे आली 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 हो आली पाहुण्यांची स्वारी आली आली हो आली पाहुण्यांची स्वारी. अहो, या, सोयरे बुवा, राम राम. राम राम. तशी आमची पोरगी लय गुणाची आहे बघा. स्वयंपाक सांगते, एक नंबर करते. हे सगळे राहू द्या. तुमची मुलगी शिकली किती ते सांगा. अहो, शिकली किती? 7वी शिकली हा, आहे. शिक्षणाचं काय ते देण्या घेण्याचं तेवढं बघा. हा, तुम्ही म्हणाल तसं करू की. बरं ठीक आहे मग. 15 लाख हुंडा, 10 तोळा सोनं, एक बुलेटची गाडी आणि थाटामाटात लग्न करून द्यायचं. हा, अहो, एका सोयरे बुवा जास्त होतंय हो. सांगा ना. हा, हो असं काय करता तुम्हाला तर माहितीच आहे. मुलाला सरकारी नोकरी असेल तर हा नमस्कार बाबा नमस्कार 50 लाख, साधी नोकरी असेल तर 25 लाख आणि नोकरी शिवाय नुसती शेती असेल तर 10 लाख. जमतं तर बघा, नाहीतर निघतो आम्ही. माझ्या पोरीचं लग्न आहे मी कर्ज काढेल, पण तुमच्या समजा मागण्या पूर्ण करेल आणि माझ्या लेकीचं लग्न थाटामाटात करेल. हो ना, हे काय बोलताय? अहो बालविवाह आणि तो पण कर्ज घेऊन. अहो नाही हो अण्णा, हे असं करून तुम्ही हा अपराध करू नका. अहो त्या डोंगरांवर सुद्धा असाच प्रसंग ओढावला होता. पण माहिती आहे त्यांनी काय केलं? तर निवडणूक तोंडावर आल्या वाटतं. आता यांचंही गुलुगुलू ऐकावं लागेल. हा घेऊन चहा. चहा आधी टाकून केलंय. चांगलाय. अहो मी काय म्हणते? आता तुझं काय मध्येच गुलुगुलू. अहो गुलू गुलू नाही हो. आपली ऋतू आहे ना ऋतू. आता वयात आलीये. आता तिचं लग्न करायला पाहिजे. मुलगा शोधायला नको का? अगं तिच्यासाठी मी तो मोऱ्यांचा पोरगा बघितलाय आणि माझ्या असं कानावर आलंय की ते पण मुलगी शोधता येते. तर आपण त्यांच्याशी बोलून बघू आणि देऊ त्यांच्याशी लग्न लावून. नको बाबा, तू मोऱ्यांचा पोरगा लई वयस्कर आहे. आपली पोर किती कवळी आहे, किती लहान दिसती. तिला तो मोऱ्यांचा मुलगा नको बाबा. अगं आता ती वयात आली, आता तिचं लग्न लावून द्यावं लागेल. अहो आई बाबा तुम्ही काय बोलताय? तुम्हाला माहिती आहे ना आपली ऋतू फक्त 15 वर्षाची आहे आणि 18 वर्षाच्या खालील मुलीचं लग्न लावून देणं म्हणजे तिच्यावर अन्याय करणं आहे. आणि बाबा कोणतीही 15 वर्षाची मुलगी मानसिक आणि शारीरिक रूपाने लग्नासाठी तयार असते का? म्हणूनच हा कायद्याने सुद्धा गुन्हा आहे. आणि बाबा आपल्या ऋतूला अभ्यासाची किती गोडी आहे. अहो ह्या वयात तर तिला दप्तराचं ओझं नाही झेपत, तर ह्या वयात ती संसाराचं ओझं कसं उचलणार? तयार होऊन आले. मला शाळेत सोडायला चाल ना. हे दप्तर खूप जड आहे. हे बघा बघितलं. तुला काय जात आहे बोलायला? इथं समाजात मला तोंड दाखवावं लागेल. अहो समाज किती दिवस तुम्ही या समाजाचा विचार करणार? तुम्हाला माहिती आहे का भालेरावांच्या मुलीबरोबर काय झालं होतं? अहो तिचं पण असंच अल्पवयीन असताना लग्न लावून दिलं. सासरच्यांनी तिचं शिक्षण थांबवलं. अहो सासरच्यांनी तिचं शिक्षण थांबवलं. घरच्या सर्व कामाचा भार तिच्या एकटीवर पडला आणि तिच्यावर मारहाण सुद्धा करण्यात येत होती. हो अहो ताई तुम्हीच सांगा, कोणत्याही 15 वर्षाच्या मुलीबरोबर असं झालं तर तुम्हाला कसं वाटेल? हो अहो ताई तुम्हाला काय सांगू, जर ती येता जाता रस्त्यावर दिसती तर तिच्याकडे बघवत सुद्धा नाही. हो काका तुम्ही सांगा ना, कोणत्याही 15 वर्षाच्या मुलीबरोबर असं झालं तर तुम्हाला कसं वाटेल? ए दादा तू तरी सांग. बाबा तुम्ही सांगा.
नाही 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 बाबा, हे ऐकून तो माझ्या जीवाचा सडकापत उठतोय. तुम्हाला पटलंय ना, मग झालं तर आपण आपल्या पोरीला शिकवायचं. तिला शिकायची इच्छा आहे ना, आणि आपण काही चुकीचं करत नाहीये. तुम्ही काही समाजाची भीती बाळगू नका. आपल्या पोरीला शिकू द्या, मग ती मोठी झाल्यानंतर तिचं आपण लग्न करू. पटतंय, मला पटतंय. बाबा, तुम्हाला माझं लग्नच करायचं आहे ना? मग जरूर करा. मी लग्न करायला नाही म्हणत नाही, पण त्याआधी मला थोडा शिकू द्या. मला थोडा जग पाहू द्या. मला माझ्या पायावर उभं राहू द्या. आणि मग नंतर तुम्ही आणि मी एक असा नवरा शोधू की त्याच्या साथीने मी आणि माझ्या साथीने तो, असे दोघे मिळून एक छान संसार करू. बाबा चला, मला उशीर होतोय. दादा, तू येतोय ना मला सोडायला? अरे थांब, तुला शाळेत आजपासून मीच सोडतो. आणि दाखवते दप्तर माझ्याकडे. हा, आणि चल, तुला शाळेत मीच सोडतो आजपासून. बाबा, खरंच तुम्ही मला शाळेत सोडायला येणार? मला खूप छान वाटतं. आपल्या पुढच्या लेकरूला असं आनंदी पाहणं, तिच्या चेहऱ्यावर हास्य पाहणं म्हणजेच खरं सुख आहे, नाही का? सूरज सा चमके हम, स्कूल चले हम. सूरज सा चमके हम, स्कूल चले हम. काय बघा बघितलं का? अहो खरं आहे तुमचं. अहो तुम्ही तर माझे डोळे उघडले. तर मंडळी, मुलींना समजू नका भार, कारण ती पण आहे जीवनाचा घ्या वांगी, घ्या वांगी. 1 किलो हरभऱ्याची डाळ द्या. हो, हे घ्या तुमची हरभऱ्याची डाळ. आणि अर्धा किलो गूळ द्या. एक गुलका. आणि 10 रुपयाची वेलची. हा, आम्ही 10ची वेलची. तर हा तुमचा गुळ आणि हा वेलची. डबे ठेव. किती छान वांगे. माझ्या नवऱ्याला असं वांग्याचं भरीत लई आवडते, पण पैसेच नाही उरले. ए भाऊ, वांगी कितीला दिली रे? फक्त 15 रुपयाला अर्धा किलो मावशी. बरं 7 रुपयाची दे. हा, हे घ्या. कुठं होतीस तू? उद्या तुमची आत्या येणार आहे, मामा येणार आहेत, पाहुणे येणार. मग पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हणून सामान घ्यायला गेले होते बाजारात. एवढा वेळ लागतोय वे बाजारात? 1 तास होऊन गेला की. आता बाजारात जाऊस तर सामान घेऊस तर होतोय की तेवढा वेळ. ए, अरे सांग, एवढी नटून थटून कुठे गेली होतीस? कोणाला भेटायला गेली होतीस? नटून थटून तुम्ही काय बोलताय? तुम्ही दारू प्यायलात ना? तुम्ही परत दारू प्यायलात ना? मी सांगते तुम्हाला की दारू पित नका जाऊ म्हणून, पण ऐकतच नाही तुम्ही. दारू पिता आणि असं घाण घाण संशयास्पद माझ्या बरोबर बोलता. माझ्यावर संशय फोनवर घेताय. करून माझ्याशी बोलू नको. आधी सांग, त्या दुसऱ्या रस्त्याने का आलीस? दुसऱ्या रस्त्याने कुठं? कधी आपण या रस्त्याने येतो, कधी त्या रस्त्याने येतो. नेहमीच्याच रस्त्याने आलो मी. खोटं 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 बोलतीये माझ्याशी. हो, मी खोटं नाही अरे बोलत. सरळ तुम्ही कुठे गेली होती? कोण काय करायला? माझा काय गुन्हा आहे? माझा गुन्हा आहे तरी काय? मग हा असला अन्याय माझ्यावर कशाला? अरे परशा, अरे या ताईवर हा अन्याय का रे? घरासाठी जेवढा पुरुष झटत असतो तेवढी स्त्री सुद्धा झटत असते. या दोघांचं योगदान एक समान आहे, हे आपण का विसरतो? आणि असले प्रकार फक्त गैरसमजातूनच निर्माण होतात. दादा, ह्याचं काही चांगलं चित्र नाही का रे? चांगलं चित्र आहे परशा. तुला बघायचंय? हा, तर कुठे होतीस? हो, ती शेजारची मालू नाही का, त्यांच्याकडे लग्न आहे. ती मला म्हणाली बाजारात जायचंय खरेदीला, तू पण चल माझ्या बरोबर. मी म्हणलं मी पण बऱ्याच दिवसात बाजारात नाही गेले, जाऊ मैत्रिणी बरोबर थोडं बाजारात हिंडायला, खरेदीला. तर स्वतःसाठी काय घेतलं वगैरे की नाही, का फक्त मैत्रिणीसोबत फिरायला गेली होतीस? नाही, ही बघा छोटी पर्स घेतली. अरे वा, किती छान आहे. हे सगळं सोड. काही जेवले वगैरे की नाही? सकाळपासून बाहेर आहेस तू. अहो, थोडं खाल्लं होतं आम्ही, परत लय भूक लागली बघा. मला वाटलंच होतं तुला भूक लागली असेल, त्यामुळे मी तुझ्यासाठी छान असे पोहे बनवलेत बघ. तर चल सगळं मग खाऊ. चालेल चालेल. किती छान झाले पोहे. अगदी तुझ्यासारखे. हो, माझ्यासारखे. अरे वा, हे असं वागणं माणूसपणाचं खरं लक्षण आहे बघा. खरंच सलाम आहे अशा विचारसरणीला. हा बदल आपल्या सर्वांना मिळून घडून आणायचा बरं का. तर याची सुरुवात कुठेतरी आपण स्वतःपासून केली पाहिजे. निर्व्यसनी कुटुंब, समजूतदार कुटुंब, समंजस कुटुंब, सुखी कुटुंब. अगं प्रतीक्षा, तू
आणि माझ्या सासरची अंडी सुद्धा मला घरातून काढून टाकली. मी कशी बशी धुणी भांडी करून घर चालवते आणि माझी मुलं दुरी करतात. बापरे, तुझं बालपण एवढं सुखात गेलं, आनंदात गेलं. तुझ्या सासरच्या घरचेही चांगले होते. मग तुझ्या वडिलांनी, तुझ्या भावांनी काही मदत केली का नाही तुला? माझे आई वडील. अहो बाबा, तुम्हाला तर माझी परिस्थिती माहितच आहे. खूप संकटात आहे हो मी असं ऐकलंय की तुम्ही संपत्तीची वाटणी करणार आहात. तर त्यात माझ्या पण काही वाटा असेलच ना? अगं काळजी नको करू तू. तुझा कसला वाटा बाबा? आत्ताच सांगतोय, तिची वाटणी फक्त 3 भावातच झाली पाहिजे, बाकी कुणाच्यात नाही. हा, अरे ती पण माझी पोटची लेकरू आहे. मग आम्हाला काय रस्त्यावर आणलंय का? संपत्तीची वाटणी 3 भावातच झाली पाहिजे. मुलीचं लग्न झालं, ती झाली परक्या घरातली. आत्ताच अरे काय सांगतोय. म्हणतोस तू? बापरे, फार वाईट वाटलं ग. अगं काय करू ग, सर्व नशिबाच्या खेळा. माझा सोड, तू सांग. अगं काय सांगू, 6 महिन्यापूर्वी त्या कोरोनाच्या आजारामध्ये माझा नवरा पण गेला. आणि मला तर 2 मुली आहेत. छोटी 8वीला आहे, मोठी 10वीला आहे. पण माझे वडील होते ना, ते दूरदर्शी होते. माझं लग्न व्हायच्या आधीच त्यांनी माझ्या 2 भावांना आणि मला एकदा बोलवलं होतं. बाबा, बोलावलं तुम्ही? हो, आजकाल मला माझ्या तब्येतीचं काय खरं वाटत नाही. बाबा, असं का म्हणताय? आम्ही आहोत तुमच्यासाठी. हा, ते सगळं ठीक आहे, पण माझ्या वडिलांनी जी संपत्ती माझ्या नावी केली होती, ती संपत्ती मी तुमच्या तिघांच्या नावावर करायचं असं ठरवलं आहे. म्हणजे आमच्या एवढ्या हिस्सा ताईला पण? हो, हक्क आहे तिचा. आणि देव ना करू तिच्यासोबत काय वाईट घडू. अशा वेळी ही संपत्ती तिच्या कामी येईल का नाही? बाबा, तुमचा विचार लय भारी, एकदम योग्य निर्णय घेतलाय बघा. म्हणजे कसं एकदम. हा, तर मग या कागदावर सही करा. चला. हा. स्त्री असो वा पुरुष असो, समान आहे, विसरू नका, विसरू नका हो, विसरू नका, विसरू नका हो, विसरू नका. वाईट परिणाम बालविवाहाचे विसरू नका हो, विसरू नका, विसरू नका हो, विसरू नका, विसरू नका हो, विसरू नका. हुंडा घेऊन लाज सोडणे तुम्ही असे हो करू नका, करू नका हो, करू नका, करू नका हो, करू नका. मुला मुलींमध्ये समान वाटणी संपत्तीची तुम्ही करा, तुम्ही करा हो, तुम्ही करा, तुम्ही करा हो, तुम्ही करा. वागण्या बोलण्याचे स्वातंत्र्य सर्वांचे आहे, विसरू नका, विसरू नका हो, 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 विसरू नका. अहो दादा, तुम्हाला माहिती का काय? तुमच्या बायकोला काल मी बँकेत बघितलं. बँकेत? अहो मग त्यात काय, माझ्या बायकोनी स्वतःचं खातं उघडलंय बँकेत. आता तिचे पैसे तिच्याच खात्यात असतात. अहो एवढंच नाही तर बँकेचं ATM कार्ड आणि त्याचा पिन हा सुद्धा तिच्याच कडे असतो. कारण स्त्री असो वा पुरुष असो समान आहे, विसरू नका, विसरू नका हो, विसरू नका, विसरू नका हो, विसरू नका. अरे रे 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 रे, आई माझा राजा, आई माझं मुन्ना. अरे चुपत होत की अरे भाकरी. भाकरी मी करतो. स्त्री असो वा पुरुष असो समान आहे, विसरू नका, विसरू नका हो, विसरू नका, विसरू नका हो, विसरू नका. अहो पाटील, हे घ्या पेढा. पेढा? मुलगा झाला वाटतं. अहो मुलगा नाही हो, माझी बायको MA पास झाली. MA. वा 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 वा, अभिनंदन. स्त्री असो वा पुरुष असो समान आहे, विसरू नका, विसरू नका हो, विसरू नका, विसरू नका हो, विसरू नका. बाबा बाबा, आता मी पण दादासारख्या शाळेत जाणार का? पण तुम्ही फार ताण घेऊ नका. मला दप्तर वगैरे काय नको. मी आपली घरातली पिशवी आहे ना, त्यातच पुस्तकं घालून शाळेला घेऊन जाईल. नाही, अजिबात नाही. अगं माझी राणी, तू पिशवीमध्ये पुस्तकं का देणार? तुझ्यासाठी पण मी नवीन दप्तर घेऊन देणार. माझ्यासाठी पण नवीन दप्तर. हो. स्त्री असो वा पुरुष असो समान आहे, विसरू नका, विसरू नका हो, विसरू नका, विसरू नका हो, विसरू नका. आई आई आई, हो, अगं जेवायला वाढ ना. हा, आणते. घे. अगं बस कर आता स्वयंपाक. तू पण
बसून जेव. अहो तुमच्या बरोबर कशाला? मी कालची भाकरी खाईन ना. कालची शिळी भाकरी ती तर आताच मी आणि बाबांनी संपवली. हो, आणि आजपासून तू एकटीने शिळं अन्न अजिबात खायचं नाही. आणि जर शिळं अन्न उरलं तर ते आपण तिघांनी मिळून खायचं. स्त्री असो वा पुरुष असो समान आहे, विसरू नका, विसरू नका हो, विसरू नका, विसरू नका हो, विसरू नका. माझं नाव अंकिता. 13-14 वर्षांची होते बघा तेव्हा माझं लग्न झालं. लग्न झालं, शिक्षणही सुटलं. घरामध्ये खूप काम पडायचं. एवढं काम माझ्या त्या एवढ्या जीवाला सोसायचं पण नाही. त्यातच मला दिवस राहिले आणि काही महिन्यातच ते बाळ पडलं. त्यानंतर मी सारखीच आजारी राहायला लागले. माझ्याकडे स्वतःचा असा 1 रुपया सुद्धा नसायचा खर्च करायला. कधी पण पैसे लागले की सारखं घरच्यांकडे मागायला लागायचं. घरातल्या कुठल्याच निर्णयात माझा काही सहभाग नसायचा. घरातली केरसुणी असते ना, केरसुणी, ती तशी अवस्था झाली हो माझी. पण आता अशी परिस्थिती कोणावरही येता कामा नये आणि ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी आहे आपली. मी मोहन. माझं 10 एकर शेत होतं. घरचा दुधाचा व्यवसाय होता. काही वर्षांपूर्वी माझ्या पोरीचं लग्न झालं. सोयऱ्यांनी हुंड्याची मागणी केली. मी पण कर्ज काढून भरभरून हुंडा दिला. का तर समाज काय म्हणेल या विचारात. अहो हा समाज म्हणजे आहे तरी कोण हो, तुम्ही आणि मीच ना. शेवटी कर्ज बाजारी येऊन माझ्यावर माझं शीत घाण ठेवण्याची वेळ आली. मला माझ्या गाई म्हशी विकाव्या लागल्या. एवढंच नाही तर माझ्या मनात आत्महत्येचा विचार सुद्धा आला. म्हणूनच म्हणतो हुंड्याची क्रूर प्रथा आपल्याला बंद केलीच पाहिजे. या प्रथेमुळे फक्त एक जीवन नाही हो, संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होतं. म्हणून आता ही हुंडा प्रथा बंद करण्याची जबाबदारी आहे आपली. माझी लहान बहीण स्वाती अहो कर्तबगार होती. शाळेत शिक्षिका होती. कष्ट करायची आणि पैसे कमवायची. अहो पण तिच्या सासरीचे लोक तिच्या हक्काचे, तिच्या कष्टाचे पैसे सुद्धा तिच्या हातातून हिसकावून घ्यायचे. एके दिवशी कायला माहिती आहे, अहो ती आजारी पडली. जवळ 10 रुपये सुद्धा नव्हते म्हणून दवाखान्याची पायरी चढू शकली नाही. गेली हो, माझी सोन्यासारखी बहीण गेली. आता अशी परिस्थिती आपल्या आया बहिणीवर येता कामा नये. ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी आता आपली. स्त्री असो वा पुरुष असो समान आहे, विसरू नका, विसरू नका हो, विसरू नका, विसरू नका हो, विसरू नका. कौटुंबिक हिंसा करणे कायद्याने गुन्हा आहे. कौटुंबिक हिंसा करू नका. सुखी संसाराची राख रांगोळी करू नका. करू नका, करू नका, करू नका, करू नका. स्त्री पण एक माणूस आहे. त्यांचे पण काही स्वप्न आहेत. बालविवाह करून ते तोडू नका, तोडू नका, तोडू नका. मुलगी झाली खेद नको, मुलगा मुलगी भेद नको. भेद नको, भेद नको. मुलगी घेताय वस्तू नाही, हुंडा काही कामाचा नाही. कामाचा नाही, कामाचा नाही. मुला मुली एक समान, कारण दोघंही उंचावतील देशाची मान. देशाची मान, देशाची मान. बालिका असो व बालक दोघेही संपत्तीचे समान मालक. समान मालक, समान मालक. तर मंडळी हा रथ आहे प्रगतीचा. भारत आहे स्त्री पुरुष समानतेचा. या रथाला पुढे नेण्याची जबाबदारी आहे तुमची, आमची आणि आपल्या सर्वांची. तर मंडळी स्त्री असो वा पुरुष असो समान आहे, विसरू नका, विसरू नका हो, 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 विसरू नका. तर मित्रांनो, आता मला एका प्रश्नाचे उत्तर द्या. मला सांगा, आपणा सर्वांना स्त्री पुरुष समानता हवी आहे ना? हवी आहे का? मला ऐकू येत नाहीये, जोरात बोला. हवी आहे? हा, तर आता आपण मिळून एक प्रतिज्ञा घेऊया. सर्व घेतील का माझ्यासोबत प्रतिज्ञा? बर, चला तर आपला उजवा हात समोर घ्या आणि माझ्या मागे मागे प्रतिज्ञा म्हणायची आहे, बरं का? आम्ही प्रतिज्ञा करतो की बाल वयात लग्न करणार नाही. हुंडा घेणार नाही व देणारही नाही. कौटुंबिक हिंसा करणार नाही व सहनही करणार नाही. स्त्री पुरुष भेदभाव करणार नाही. धन्यवाद मंडळी.
सुंदर नाटक सादर केलं आहे. आय हॅव सो फॉर गाईज. यामधून आम्हाला खूप छान संदेश मिळाला. बालविवाह, हुंडाबंदी यामुळे काय काय परिणाम होतात हे आम्हाला माहिती झालं. हुंडाबंदी हे आपल्याला करायलाच पाहिजे. हुंड्यामुळे खूप परिणाम होतात. त्यामुळे जर कोणी हुंडा देत नाही कारण परिस्थितीमुळं, त्यामुळे मुलीला नंतर मारहाण होते. त्यामुळे तिला खूप त्रास होतात. आणि कलावंताचे तुम्ही जेव्हा पथनाट्य सादर केला, कलावंत म्हणजे कोण? समाजाला समाजाचा जिवंत करतो तो कलावंत असतो. आणि या पथनाट्यातून तुम्ही दाखवलं किमान आता एक मुलीला तुम्ही प्रश्न विचारला आणि तिने उठून सांगितले की स्त्रियावर अन्याय करणे. ते तुमच्या तो नाटकाचं पहिलं यश आहे की मुलींना कळत आहे की समाजामध्ये कुठेतरी चुकते. आणि तुमच्या सर्व स्वतंत्र थिएटरला मी सलाम करतो. आमच्या गावचे तुमचा आभार मानतो की निश्चित तुम्ही हेच पथनाट्य अख्ख्या महाराष्ट्रात साजरा करा आणि महिलांच्या ज्या समस्या आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करा. आमच्या गावच्या बालविवाहासाठी आणि स्त्रियांसाठी जो नाटक झाला, या नाटकासाठी मला खूप आनंद वाटला. जो बालविवाह आमच्या गावात होतोय किंवा होत नाही, याच्यासाठी जो आतापर्यंत झालेला आहे बालविवाह, त्यासाठी आता इथून आमच्या गावातील बालविवाह रोखल याची मला खात्री आहे. आणि जे हे तुम्ही नाटक करून दाखवला, या नाटकासाठी पूर्ण गावचं अभिनंदन करते. 9:30 वाजल्यात निम्मी रात्रीसारखं वाटतं, तरी लोक आमचे लहान मुलं, सगळे स्त्रिया, पुरुष, म्हातारे लोक सगळे ऐकण्यासाठी येऊन थांबलेत. या म्हाताऱ्या माणसाचं अभिनंदन. माझ्या 4 भावाच्या मुलीला 2 मुलीचं लग्न झाले, त्यांचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच केलंय. आता 2 मुली आहेत, त्यांचं सुद्धा ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि आता मी लग्नाचा विचार करतोय. तर एवढं समाजामध्ये प्रगल्भता यायला पाहिजे आणि ते प्रगल्भता आणण्याचं काम हॅलो मेडिकल सारख्या संस्था करत असतात, शासन करत असतंय. तर हे शासन आणि ह्या संस्था जे काय सांगतात ते खोटं नसतंय. समाजामध्ये ज्या ज्या उणिवा आहेत, ज्या ज्या त्रुटी आहेत ते दाखवायचं काम आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं काम, घडवून आणायचं काम हे संस्था करत असतात. ह्यांचं काम खूप मोलाचं आहे, खूप मार्गदर्शक आहे. तर ते लोकांनी स्वीकारावं. ह्याच्यामध्ये कुठलीही चुकीची गोष्ट सांगितली जात नाही. अगदी करेक्ट आणि योग्य मार्गदर्शन केलं जातंय. ते लोकांनी त्याचं अवलोकन करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. तर भावांनो, खरंच तुमचं मनापासून अभिनंदन. कारण एकदा गावात येऊन तुम्ही दाखवलं, त्याचा खूप अभिमान वाटला मला. मीही एक स्त्रीच आहे, पण या तिन्ही मुलींनी जे काही दाखवलं त्याचा खूप अभिमान आहे मला.